शेजारील राष्ट्रांसोबत शत्रुत्व नाही, अमेरिकेचे हल्ले थांबले तर आम्ही सुद्धा हल्ले थांबवू, इराणचे राष्ट्रपती पेझेशकियान यांच्याकडून शांततेचा प्रस्ताव. गॅस आणि इंधन टंचाईवर आता केंद्र सरकारचं नियंत्रण, नागरिकांनी घाबरू नये, आखाती युद्धाच्या सावटाखाली मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. भारताला कतारमधून होणारा गॅसचा 40% पुरवठा घटला, इराणनं ड्रोन हल्ला केल्यानं कतारकडून नैसर्गिक वायूचं उत्पादन बंद, हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्याचाही मोठा फटका. पाकिस्तानला सुद्धा इंधन दरवाढीचा फटका, पेट्रोल डिझेलच्या दरात प्रति लिटरनं 55 रुपयांची वाढ, पेट्रोल डिझेलच्या किमती थेट 300 रुपयांच्या पुढे. कोणतीही बँक असो, पात्र शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणारच, 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. कर्जमाफीची खरंच अंमलबजावणी होणार का, संजय राऊतांचा सरकारला सवाल. तर सरकार या ठिकाणी महाविकास आघाडीचं होतं, त्यावेळी असताना शेतकऱ्यांना फुटकी कवडीही दिली नाही, नवनाथ बन यांची टीका. अपघाताचा प्राथमिक अहवाल आलाय, पूर्ण अहवाल आल्यावर बोलेन. दरम्यान 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना शेतकऱ्यांना फुटकी कवडीही दिली नाही, उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीची घोषणा करून हवेतच बाण सोडले, नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार. अपघाताचा प्राथमिक अहवाल आलाय, पूर्ण अहवाल आल्यावर बोलेन. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या तपासासंदर्भात सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया. जय पवारांची सोमवारी पत्रकार परिषद, काही दिवसांपूर्वी VSR मालकाचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला होता. अजित पवारांच्या अपघातावरून आणि एकूणच तपासावरून जय पवार आता काही बोलणार का, याकडे सर्वांचं लक्ष. रोहित पवारांकडून दिल्लीत विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू, रोहित पवारांनी अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली. अजित पवारांच्या अपघातावरून सरकारला घेरण्याची तयारी, संसदेत आवाज उठवणार.